आत्ताची बालमैत्रीण माझ्या लिहिण्यातून तुमच्या लक्षात येईलच. थोडंसं लांब आहे पण फार बोध नाही करणार. मैत्री म्हणजे कधी नितळ पाण्यावरील हळुवार तरंग. मैत्री म्हणजे कधी कधी स्वतःच पाण्यातील अंतरंग. जन्माला आल्यापासून ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या या पूर्ण प्रवासामध्ये खूप लोक आपल्याला भेटतात. काहींची मनं जुळतात, काहींची खूप भांडणं होतात, काही खूप कमी वेळेसाठी सोबत असतात आणि तरीही त्यांची मैत्री खूप काहीतरी देऊन जाते. आणि काही आयुष्यभर सोबत असूनही नसल्यासारखेच असतात. या सगळ्यात कठीण असतं ते म्हणजे बालपणाची एखादी मैत्री अगदी लग्नाच्या पर्यंत टिकवणं. आणि ही जी समोर बसली आहे ना, ती माझी अगदी तशीच मैत्रीण आहे. म्हणजे अजून मला आठवतं की हार्डली 4वी-5वी मध्ये असेल जेव्हा मी तिच्याबरोबर मैत्री केली होती. तेव्हाची मैत्री म्हणजे काय असतं, मी एखादा बार्बी सेट आणलाय, आपण खेळायला जाऊया का, किंवा अगं टीव्हीवरती खूप छान सिरियल लागलीये, मूवी लागलीये, ती बघूया का. आणि म्हणजे ह्या ज्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण म्हणजे भातुकलीच्या खेळापासून सुरू झालेली ही मैत्री गेल्या 20-22 वर्ष सांभाळत अगदी म्हणजे आता माझ्या एंगेजमेंटची ज्वेलरी आणायला जायचंय आणि कधीपर्यंत तू येशील ऑफिस मधून इथपर्यंत येऊन पोहोचलीये. कोणतंच नातं जपणं सोपं नसतं. त्यात खूप अडथळे येतात, खूप भांडण होतात. आम्ही खूप भांडलो होती लहानपणी, अगदी एकमेकींच्या पटण्यापर्यंत आम्ही भांडलोय. असं नाही की भांडलोच नाहीये, पण ती मैत्री टिकवण्याची जी ओढ होती ना, ती खूप जास्त होती या सगळ्यापेक्षा. आणि रुचिताबद्दल बोलायचं तर ती खूपच शांत आहे, खूप साधी आणि खूप जास्त बडबडी, खूप इरिटेटिंग. आजच्या कार्यक्रमानंतर तुम्हाला सगळ्यांना कळलंच असेल, पण गेल्या कित्येक वर्षात ती मला कधी असं एकदाही बोललेलं आठवत नाहीये की अगं बस झालं, किती बोलतेस, काय